काय मंडळी, आवडलं ना? वाटलं का पंढरीत पोचलो म्हणून? हो, कसं वाटलं एकदा तुमच्या आवाजात जोरदार होऊ द्या. धन्यवाद मंडळी, खूप खूप धन्यवाद. अहो, अप्रतिम अप्रतिम सादरीकरण, अप्रतिम नृत्य. त्यांच्या प्रत्येक पावलात भक्तिभाव होता. टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर त्यांची एकसंध लय पाहून वाटलं जणू पंढरीची वारीच अवतरली आहे. अगदी खरं आहे ऋषी दादा. तुमचा तो गोल गोल फिरायचा उत्साह होता ना, अगदी मला तर असं वाटलं की स्टेजवर जाऊन पंढरीला आपण पोहोचतो का काय, एकदम जिवंत. आणि प्राजक्ता, त्यांनी नुसतं नृत्य नाही केलंय, त्यांनी हा अनुभव जगवलाय. अगदी बरोबर. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरचा आनंदात पाहिलात तर त्याची प्रत्यय येईल तुम्हाला. नुसता आनंद नाही, प्रतिसाद पण चांगला मिळतोय. आणि या कलाकारांसाठी जोरदार मनापासून टाळ्या हव्यात असं मी प्रत्येक परफॉर्मन्सला म्हणते. तुम्ही टाळ्या वाजवतात, एकदा उत्स्फूर्त टाळ्या पण येऊ द्या की. आणि हेच तर वारकरी पावलीचं वैशिष्ट्य आहे. धन्यवाद धन्यवाद. पाहणारा वारकरी होतो आणि नाचणारा तर भक्तीत हरवून जातो. आणि या कलाकार हे तुझे तुझे मंडळी, महाराष्ट्राला पिढ्यानपिढ्या अध्यात्माची आणि भक्तीची परंपरा लाभली आहे असं मी आधीच सांगितलं होतं. त्यात या भक्तीच्या आणि आध्यात्मिक परंपरेला संतांची परंपरा पण लागली. ज्ञान, भक्ती, तत्त्वज्ञान आणि लोककलेचा अद्भुत संगम पिढ्यानपिढ्या आपल्या प्रवास वाहत राहिला आहे. संत ज्ञानेश्वरांनी दिलेल्या आत्मविश्वासानं आणि माऊली भाषेने मिळवलेल्या या समृद्ध वारशात अनेक कलाप्रकार फुलले. त्यातला एक अनुपम, रंगतदार आणि एक लोकहृदयाचा कार्यक्रम आम्ही सादर करतोय. त्याचं नाव आहे, कोणी ओळखाल? त्याचं नाव आहे भारूड. मंडळी, भारूड म्हटलं की थोडंसं सगळ्यांना कंटाळवाणं वाटतंय, पण हे भारूड आहे ना, तुम्हाला सगळ्यांना अगदी आनंद देईल याची शाश्वती देते. त्यामुळे कृपया तिकडे बाहेर जाणाऱ्या मंडळींनी आपण काहीतरी मिस करतो हे लक्षात ठेवा बरं का. आणि संत एकनाथ महाराज, नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज यांनी या कलेला लोकांपर्यंत पोचवण्याचं एक मोठं काम केलं. आज तुम्ही पाहणार आहात संत शिरोमणी तुकाराम महाराजांचे लोकप्रिय भारूड. तुकाराम महाराज म्हणजे अगदी सरळ साधी भाषा, उपदेशाचा लाख मोलाचा. कधी कानपिचक्या, कधी शालजोडे असे मारलेच जातात बरं का. आणि सगळ्यांनी थांबा, या रंगमंचावर अवतरत आहेत आपले कीर्तनकार, सगळ्यांचे लाडके कीर्तनकार निखिलेश बुवा आणि त्यांची मंडळी. आपल्याला कोपर खाळ्या मारणारं, हसायला लावणारं, गुंगवणारं भारूड घेऊन येत आहेत निखिलेश बुवा आणि मंडळी. तयार आहात ना? चला तर मग स्वागत करूया आपल्या निखिलेश बुवांचे जोरदार टाळ्यांनी. या निखिलेश बुवा या. टाळ्या कमी पडल्या, निखिलेश बुवा येत नाहीये स्टेजवर. मंडळी, बाहेर जे चहा पित आहेत ना, जवळपास 70-80 लोक तिथंच आहेत. तुम्ही चहाच्या कप घेऊन आतमध्ये या ना. तुम्हाला बाहेर आवाज येत असेल माझा. महाराष्ट्राची लोकधारा सारखा कार्यक्रम चालू आहे आणि महत्वाचा परमोच्च बिंदू चाललेला आहे आणि तुम्ही सरळ चहा प्यायला बाहेर जाता ना. घ्या चहा आणि आतमध्ये या. कोण कोण बाहेर जात आहे त्यांना एकेकाला घेऊन या रे. 2 मिनिटांमध्ये पुढे आपण चालू करूया. चालेल ना? कलाकारांसाठी आदर तुम्हाला ठेवायचा आहे. हो खुशाल, तुम्ही उठून निघून जाताय. प्लीज रिस्पेक्ट. नमस्कार मंडळी. भारूड, भारूड म्हणजे बहुरूढ. भारुडातून आख्यान सांगण्याची, अध्यात्म सांगण्याची पद्धत आहे. आणि भारुडामध्ये एक अध्यात्म असतं आणि भारुडामध्ये शब्दांची अशी काही जडणघडण केलेली असते की त्यातून एक अर्थ निघतो आणि तो अर्थ रसिकांनी आपापला काढायचा असतो. आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच संतांनी भारुडाची सुरुवात केली, बरीच भारुडं लिहिली आणि त्यापैकीच एक भारूड मी आता आपल्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न करतो. बोला पुंडलिकावर दे श्री ज्ञानदेव
पंढरीनाथ महाराज की जय. बाय फुगडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू रा गोविंदा तू बाई तू उघडी तू जमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू बाई. आत पोकळ बाहेर पोकळ डोंबराचा वेळू आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू. अरे पोकळ म्हणजे भयंकर पोकळ माइंदाळ पोकळ. अरे हे विश्व पोकळ आहे. ढोल ढोलकी मृदुंग पोकळ आहे. कृष्णाची बासरी सुद्धा पोकळ आहे. मग महाराज भरीव ते काय? भरीव अरे भरीव ह्या रसिक माय बापाचं प्रेम भरीव आहे. फू बाई फू उघडी फू जमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू. बाय उघडी फू जमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू. नवी नवी नवरी तवा शेवरी वाणी लाज. नवी नवी नवरी तवा शेवरी वाणी लाज. हो नवी नवी नवरी तवा शेवरी वाणी लाज. नवरीचा विषय निघाला महाराज. डोळ्यापुढे मांडव डोलू लागला आणि त्या मांडवात भगिनींचा तांडा कुजबुजू करू लागला आणि नेमके शब्द कानावर आले. भगिनींच्या तांड्यानं भगिनींच्या तांड्यानं भगिनींच्या तांड्यानं नाव वेगळं वेगळं नाव घेण्याची स्पर्धा सुरू केली आहे म्हणे. आणि नाव घ्यायचं तेही विनोदाने. मग आता 80 वर्षाच्या आजी भेंडे काकू त्यांना प्रथमतः पाचारण करण्यात येत आहे. अरे आवाज दे रे दंडन, आवाज दे. भेंडे काकू अहो भेंडे काकू. ओ काकू भेंडे. भेंडे काकू आल्या आल्या काकू. येत आहेत येत आहेत येत आहेत. आल्या आल्या आल्या. कुठे गेल्या भेंडे काकू? आल्या 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 आल्या. आले 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 आले. आजी काय रे कशाला बोलवलीस मला इथं? अगं आजी किती थकली आहेस तू? अरे थकणार नाही तर काय. तुझ्या वयाची होते ना तेव्हा असं पोरवायचं, असं टाकायचे, कंबर बांधायचे आणि लागायचे कामाला. पुढच्या वर्षी परत पोरवायचं. मग आजी किती वर्ष कंबर बांधलीस ती? 18 वर्ष. अरे बरं आजी ते जाऊ दे. तुला इथे नाव घ्यायला बोलवलं आहे तर एक छानसं नाव घे बरं एखादी. तेही विनोदानं बरं, विनोदानं. नाव घेऊ? हो राईट नाव 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 नाव. घेते. मला काय. कोपऱ्यात होत्या चांदीच्या पणती. ऐकतोयस ना रे मेल्या? हो ऐकतोय. कोपऱ्यात होत्या चांदीच्या पणती, त्यात होत्या मोत्याच्या ज्योती. दौलतराव गेले वरती आणि मी राहिले खालती. राहिल्या राहिली खालती. खालती. त्या कशा राहिल्या बरं खालती? खालती. फू बाय फू फुगडी फू जमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू. फू बाय फू फुगडी फू जमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू. आता कोण राहिली बरती? साताऱ्याची सकू. ही सकू, सातारची सकू. आवाज देऊ का तिला? आवाज द्या द्या तिला आवाज द्या बरं. कुठे आहे ती ए बघा. सकू, ए सकू, सकू.
आली आली सकू कुठे ठुमकत कुठे काय रे मेल्या कशाला बोलवलीस मला इथे? अगं तुला नाव घ्यायला बोलिवलंय. हे बघ तुला मी किती वेळ सांगितलं माझं नाव आहे सक्कू, तुला द्यायची नाही टिक्कू. हा, सांग कशाला बोलवलीस? नाव घे आता हे घे नाव घेऊ मग घेते की लाजते की काय? हे की घे मग लाजते की काय घेते की? घे की मग. ऐक, नऊवारीवर गॉगल घालायचा आलाय नवा ट्रेंड. ट्रेंड ऐकतोयस ना रे मुर्द्या? ऐकतोय ट्रेंड. नऊवारीवर गॉगल घालायचा आलाय नवा ट्रेंड. संपतरावांशी लग्न केलं सोडून 3 बॉयफ्रेंड. अरे वा तीन बॉयफ्रेंड. उघडी पू जमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू. जमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू. आता कोण राहिली रे ती खालच्या आळीतली हसीनाबू? ती अंडीवाल्याची बायको हसीनाबू. हसीनाबू अगा ए हसीनाबू किधर आहे तू? हसीनाबू आजा आजा. क्या रे मुझे यहाँ लगना में कायको बुलाया तूने? अरे तेरे को नाम लेने के वास्ते बुलाया इधर. मैं तेरे को कितनी डाव सांग्या मेरे नाम से ओरडने का नहीं, बोंबलने का नहीं, कोकलने का नहीं. तेरे को नाम लेने के वास्ते बुलाई मैं. मुझे सांग सक्कूबाई ने नाव लिखया? हाँ, गया. भेंडे काकू ने नाव घ्या की नहीं? कब का गया? तो मैं भी घेती. घे ना. ले. सुन, हाँ. सुलेमानी टोपी को लाल लाल गोंडे. सुनता ना रे खवीस? सुन रहा हूँ. सुलेमानी टोपी को लाल लाल गोंडे. अहमद मियाँ मेरे आगे पीछे घालतोय घोंडे. गोंडे आगे पीछे गोंडे. नवी नवी नवरी तवा शेवरीवानी लाज. नवी नवरी तवा शेवरीवानी लाज. आता झाली चिल्ली पिल्ली तोडीवानी झुंज. आता फुगडी फुगडी जमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू. काजळ्याली कुंकुल्याली टिकली दावी लोका. काजळल्याली कुंकुल्याली टिकली दावी लोका. काजळल्याली टिकली ल्यावी कुंकू लावी लोका. म्हणजे टिकली तर टिकली नाहीतर हुकली आणि बाथरूमच्या आरशाला जाऊन चिकटली. काजळल्याली कुंकुल्याली टिकली दावी लोका. काजळल्याली कुंकुल्याली टिकली दावी लोका. देवाजीचा संग नाही रंग झाला फिका. आता फुगडी फुगडी जमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू. संतांची निंदा केली निंदा नाही बरी. संतांची निंदा केली निंदा नाही बरी. तुकाराम शरण गेले सद्गुरु पायी. आता फुगडी फुगडी जमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू. फुगडी जमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू. जमलास काय
जमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू जमलास काय माझ्या गोविंदा तू र हरी हरी